फ्रेंड, आता आम्ही उतरलो आहे साहेब नांदेड एक्सप्रेसमधून आणि आता लोणावळ्याला उतरलेलो आहे आणि लोणावळ्यावरून आता ही बघा आता पुणा लोकल पकडून सनी आता आकुर्डीला जाणार प्रवास मुंबई पुणा लोणावळ्यापर्यंत एक्सप्रेसने आलो आणि आता इथून लोकल पकडून सनी रिटर्न आकुर्डी. तर चला मित्रांनो, कसं वाटलं आमचा ह्या प्रवास लोकलचा तुम्हाला दाखवणार मी. पुण्याचे पण दृश्य दाखवणार तुम्हाला. हे लोणावळ्याचं स्टेशन आहे मित्रांनो. बघा उजळून नांदेड चाललेलं आहे. आता ही आमची लोकल पण आता निघालेली आहे. बघा आता आमची लोकल पण निघालेली आहे आता मित्रांनो. हां बघा बघा लोकल फक्त बरोबर तिच्याबरोबरच निघाले की टापोटाप गाड्या भेटल्या आम्हाला आणि अशा प्रकारे आमचा प्रवास अतिशय सुव्यवस्थित झालेला आहे. बघा हुजूर नांदेड चाललेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ आमची लोकल पण स्टार्ट झालेली आहे. तर अशा प्रकारे लोणावळा टू आकुर्डी पुणे. चला मित्रांनो भेटूया. तुम्हाला अजून रस्त्याचे तुम्हाला मी दाखवणार, तुम्हाला फोटो वगैरे तुम्हाला व्हिडिओ दाखवणार. लोणावळा ते हा कसा आपला रस्ता आहे ते बघा. लोकल चाललेली आहे आमची. जस्ट तिच्यातून उतरलो आम्ही आणि या गाडीमध्ये बसलो तर लगेच आमचा जास्त वेट करायची गरज नाही पडली या लोकलसाठी पण. बाय लोणावळा बाय. अशा प्रकारे मित्रांनो लोणावळा सुटत आहे. आम्ही लोणावळा सोडतो आहे. बघा हे नातेवाईकांना सोडायला आलेले लोक बाय करत आहे. आणि बघा इथं आता आमचा प्लॅटफॉर्म संपत आहे. हा भाई त्यांना पण मजा आली मला बाय करताना. बघा मित्रांनो एक्सप्रेस पण चालला आणि लोकल पण चालली आहे, त्याच्यामुळे थोडंसं आमचं स्लो झालेली लोकल. हा मस्त सुंदर असं बघा पुणा आणि लोणावळ्याचं बघा या व्हॅली इकडे बघा. हे बघा लोणावळ्याला किती मस्त आणि सुंदर वातावरण आहे बघा मित्रांनो. असंच नाही म्हणत की खंडाळा आणि लोणावळा थंड हवेचं ठिकाण असते. वाके जबरदस्त. तर चला मुंबईच्या लोकलची आता आम्ही मजा घेतलेली. आता बघा पुण्याची लोकल या लोणावळा आणि खंडाळा निसर्गरम्य ठिकाण आहे मित्रांनो. जबरदस्त हिरवंगार पूर्ण झाडं झुडपं हिरवं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण आता असं थंडगार हवा आहे. थंडीचा अहसास पण असतो. गारठा आहे जबरदस्त. बघा तर आमचे नांदेड हुजूर साहेब अजून उभाच आहे. आमची लोकल पण उभी झालेली आहे. चला दाखवतो तुम्हाला अजून नंतर. लोणावळ्यामध्ये बघा फार बंगल्याचे बंगले बांधलेले आहेत. खूप मोठमोठ्या लोकांचे इथे बंगले असतात लोणावळ्यामध्ये. बंगलेज विला इथे हे सर्व पर्यटकांच्या हिशोबाने पर्यटन स्थळ असल्यामुळे खूप लोक इथे मुंबई पुणा इकडून तिकडून येऊन सरी इथे स्टेला येतात. विकेंडला पण येतात, स्टेला येतात, फिरायला हिंडायला, खंडाळा आणि लोणावळ्याचे घाट बघायला आणि पहाड बघायला. बघा ही लोणावळा स्टेशन इकडे आहे आणि हे इकडे पुणा स्टेशन जाते आकुर्डी पुणा. लोकल थांबलेली सध्या सिग्नल नाही आहे, काहीतरी काम चाललं आहे. तर चला मित्रांनो आता तुम्हाला रस्त्यातून मी दाखवणार तुम्हाला कुठले कुठले स्टेशन येतात ते. वेलकम टू माय ब्लॉग फ्रेंड्स. तर चला आज मी निघालो हुजूर नांदेड साहेब या एक्सप्रेसने. तर बघा हुजूर नांदेड साहेब एक्सप्रेसने मुंबईवरून ते पुण्याला डायरेक्ट. बघा माझ्याबरोबर बसलेले आहे आपल्या कुठले मंडळ मित्रमंडळ भेटलेले आहे. कुठले आपण साहेब नांदेड हुजूर साहेब नांदेडवरून आलेले. बघा बाबा तुझं तोंड दाखवणार आहे. किती गर्दी आहे याच्यामध्ये. एवढ्या गर्दीमध्ये बिचारे मुंबईवरून चालले त्यांच्या गावाला. बघा आमचे लोकल ट्रेनचा डब्बा जनरल डब्बा त्याची हालत खराब आहे. लोक बिचारे कुठे कुठे बसलेले असतात. हालत खराब आहे. गव्हर्नमेंट तिकीट तर फुल येते पण हे नाही सांगत की बाबा ट्रेन फुल आहे. पैसा कमवतो. बघा मित्रांनो
हुजूर नांदेड साहेब या एक्सप्रेसमध्ये बघा गर्दी. हे बिचारे वरती बसलेले आहेत. हे आमचे सरकार आणि हे बघा खंडाळ्याचं बोगदं चालू झालेलं आहे. खंडाळ्याचे बोगदे चालू झालेले मित्रांनो. हे खंडाळ्याचे बोगदे बोगदे आलेले आहेत. मध्ये बघा लोक बसलेले आहे. मी पण बसलेलो आहे. बघा खंडाळ्याचा बोगदा. खंडाळ्याचे बोगदे तुम्हाला दाखवत आहे मी. खंडाळ्याला जाताना 7 बोगदे लागतात आणि याच बोगद्याच्या आधारावर दादा कोणत्या ठिकाणामध्ये घेतलेलं आहे. खंडाळ्याला जाताना मध्ये लागतोय. चला मित्रांनो, असे माझा कॉमेंट्स खूप झाले. अशा प्रकारे माझा प्रवास चालू झालेला आहे मुंबई ते पुणे. भेटूया मित्रांनो पुण्यामध्ये. बाय. लोणावळा सोडल्यावर पहिलं स्टॉप येते पुण्याला जाताना मडवली. हे मडवली स्टॉप आहे मित्रांनो ट्रेनचं लोकलचं. मडवली स्टेशन. मडवली कामसेत स्टेशन आहे मित्रांनो. लोणावळ्याला जाताना लोणावळ्यावरून पुण्याला जाताना हे दुसरं स्टॉप आहे लोणावळ्यापासून कामसेत. कामशेतला जाताना बघा मित्रांनो माहिती मित्रांनो स्टँडचं नाव काय आहे. जबरदस्त वातावरण आहे. सुंदर वातावरण आहे खंडाळा लोणावळ्याचं. हे आहे कान्हे स्टेशन मित्रांनो. कान्हे तिसरं स्टेशन. कान्हे तिसरं स्टॉप आहे लोणावळ्यापासून. कान्हे स्टॉप लोणावळा आहे ते पुन्हा जायला. तिसरा स्टॉप कान्हे. चौथा स्टॉप वडगाव. वडगाव आहे मित्रांनो चौथा स्टॉप. हे बघा चौथा स्टॉप वडगाव आहे. लोणावळ्यापासून चौथा स्टॉप वडगाव. हे बघा वडगाव क्रॉस. पाचवा स्टॉप तळेगाव. घोरावडी स्टेशन. घोरावडी. अशा प्रकारे मित्रांनो आकुर्डी स्टेशन आलेलं आहे आणि आता मी तो उतरणार आहे. आता माझ्याकडे बघायला जायचं 1 बॅग 2 बॅग 3 बॅग. हे बघा माझी आलेलं मित्रांनो आकुर्डी स्टेशन. आता आकुर्डी स्टेशनवर माझा मुलगा येणार आहे मला घ्यायला. आलाय का आमचा गुंडू असणार. माझा मुलगा आलेला असणार. सिद्धांत मोरे. चला मित्रांनो अशा प्रकारे आकुर्डी स्टेशनला उतरली. उतरा. चला. अरे वाह गुंडिया हम इधर उधर ढूंढ रहे. अरे आ गए रे भाई. आ गए सिद्धांत मोरे. आ गए. ये तो चलो ना ऑटो. चल आ गया मेरा. आकुर्डी पहुंच गया मित्रांनो. चला याच्यानंतर